नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आपल्याला माहितच असेल। या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत अनुदानित स्वरूपात शासनाकडून या घरकुलाचं वाटप जे आहे ते लाभार्थ्यांना केलं जातं। यासाठी मित्रांनो, पाठीमागील 2022 साली ड सर्वेक्षण जो आहे तो घेण्यात आलेला होता। या ड सर्वेक्षणच्या निकषावरती या घरकुलाला मंजुरी जी आहे ती शासनामार्फत देण्यात आलेली होती। त्यामुळे मित्रांनो, हा ड सर्वेक्षण जो आहे तो घरकुलासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। इथून पुढे सुद्धा तुम्हाला प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचं ड सर्वेक्षण होणं खूप गरजेचं आहे। तर या ड सर्वेक्षणामध्ये मित्रांनो, लाभार्थ्याची संपूर्ण पडताळणी केली जाते। त्याच्या नावावरती काय आहे, त्याचं घर कसं आहे, त्याच्या इतर गोष्टी पाहिल्या जातात, इतर गावामध्ये त्याची काय मिळकत आहे का, याबद्दलच्या सविस्तर चौकशी ज्या आहेत त्या ड सर्वेक्षणाअंतर्गत अधिकाऱ्यांमार्फत केल्या जातात। तर आता मित्रांनो, या चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची म्हणजे या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये ड सर्वेक्षण तर झालाच, या ड सर्वेक्षणामध्ये आपलं घरकुल सुद्धा मंजूर झालं। परंतु मित्रांनो, असे काही लाभार्थी आहेत की घरकुल मंजूर होऊन सुद्धा त्यांना स्वतःची जागा उपलब्ध नाहीये, ते भूमिहीन आहेत, बेघर आहेत। तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो, आता शासनाने एक नवीन धोरण आखून त्यांना मित्रांनो शासकीय जमीन 500 स्क्वेअर फूट शासकीय जमीन मित्रांनो फ्री विनामूल्य मित्रांनो त्यांच्या नावावरती करण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि त्या संदर्भात मित्रांनो, चालू घडीला 500 स्क्वेअर फूट जमीन जी आहे ती शासनाकडून आता द्यायला सुरुवात केलेली आहे। या जमिनीचं वाटप जे आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 2016 सालच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1971 नियम 5 यानुसार मित्रांनो ह्या जमिनीचं वाटप जे आहे ते संबंधित लाभार्थ्यांना केलं जात आहे। या जमिनीचं मोजमाप करून मित्रांनो हे जमीन जी आहे ती या लाभार्थ्यांना दिली जात आहे। तर चालू घडीला मित्रांनो याचं वाटप सुद्धा सुरू आहे, याचं वितरण तहसील कार्यालयाअंतर्गत केलं जात आहे। आता मित्रांनो, ही जागा जी आहे ती लाभार्थीला कशा स्वरूपात मिळाली, त्याच्याकडे कोणत्या गोष्टी नव्हत्या ज्याच्यामुळे ही त्यांना जागा मिळाली, याच्या मागे अटी नियम काय असतील, आपल्याला जर भविष्यात ही योजना ही जागा जर मिळवायची असेल तर आपल्याला काय प्रोसेस केली पाहिजे, तर याबद्दलची सविस्तर डिटेल मित्रांनो काढायची आपली प्रोसेस सुरू आहे। लवकरच मित्रांनो संबंधित विभागात जाऊन याबद्दलची आपण डिटेल काढणारच आहोत। डिटेल काढल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर आणि व्यवस्थित अशी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही डिटेल पोहोचवू, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर या पद्धतीचा जर लाभ घ्यायचा झाला, या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा झाला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्या योजनेचा तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये लाभ मिळावा। तर मित्रांनो, चालू घडीली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर गावांमधून आता ही मित्रांनो जागा जी आहे ती हस्तांतराचं काम सुरू आहे। तुमच्या गावामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र ठरलेले आहेत, आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करा। तुम्ही जर या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असाल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरलात का हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन यादी पाहून तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।